तर आज आपण 2 उकडलेले बटाटे वापरून बिना साबुदाणा हे उपवासाचे मस्त असे खमंग खुसखुशीत थालीपीठ कसे बनवायचे हे बघणार आहोत। हे थालीपीठ अतिशय झटपट बनून तयार होतात, अजिबात वाटड होत नाहीत, कडक होत नाहीत आणि खायला सुद्धा मस्त खुसखुशीत आणि खमंग लागतात। तुम्ही याला दह्यासोबत किंवा एखाद्या चटणी सोबत खाऊ शकता। बनवायला अतिशय सोपे आहेत। पटकन रेसिपी सुरू करूयात। तर आता हे थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत। आता हे बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे। तर किसणीचे जे छोटे छिद्र आहेत त्यानेच आपल्याला हे बटाटे चांगले किसून घ्यायचे आहेत। तर हे बघा, सगळे बटाटे मी इथे किसून घेतले। बटाटे इथे आपले किसून झाले की मग आपल्याला यामध्ये 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट यामध्ये घालायचा आहे। सोबतच इथे मी घेतलेला आहे 4 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस। साधारण हा पाव कप इतका सुक्या खोबऱ्याचा किस आहे। यामध्येच आपल्याला अर्धा चमचा इतकं जिरं घालायचंय। आता उपवासाला जर का तुम्ही जिरं खात नसाल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल। अर्धा चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट आणि त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट मी यामध्ये घातलेला आहे। लाल तिखट घातल्यामुळे थालीपीठाला रंग सुरेख येतो, म्हणून मी लाल तिखट इथे घातलंय। चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळं साहित्य सुरुवातीला या बटाट्याच्या किस मध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून चांगलं एकजीव करून घ्यायचंय। तर हे बघा, सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे। आता याला छान असं बाइंडिंग यावं याकरता इथे मी बघा अर्धा कप वरईचं पीठ घेतलेलं आहे। तर हे मी घरीच तयार केलेलं आहे। वरई मी मध्यम गॅसवरती 3 ते 4 मिनिटं चांगली भाजून घेतली। त्यानंतर थंड करून मिक्सरवर फिरून याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता इथे अर्धा कप इतकं पीठ घेतलेलं आहे। त्यापैकी थोडं थोडं पीठ आपल्याला यामध्ये मिक्स करत चांगलं मळून घ्यायचंय। खूप जास्त पीठ आपल्याला एकाच वेळेला घालायचं नाहीये, तर थोडं थोडं पीठ आपल्याला यामध्ये घालत पिठाचा छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। यामध्ये पाणी वगैरे घालण्याची अजिबात गरज नाहीये। बटाट्याचा जो ओलसरपणा आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजून याचा छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। तर यामध्ये बघा, मी थोडं थोडं वरईचं पीठ घालून पीठ मळून घेत आहे। तर हे बघा, थोडं थोडं वरईचं पीठ मी यामध्ये घालत थालीपीठासाठी घट्टसर असा हा पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे। इथे आपण अर्धा कप इतकं वरईचं पीठ घेतलेलं होतं, त्यापैकी 4 चमचे वरईचं पीठ इथे शिल्लक राहिलेलं आहे आणि असा हा घट्टसर पिठाचा गोळा मी थालीपीठासाठी मळून घेतलेला आहे। आता लगेचच आपण याचे थालीपीठ बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी पोळपाटावरती एक स्वच्छ सुती कपडा ओला करून अंथरलेला आहे। आता हाताने थोडंसं याला सुरुवातीला पाणी लावून घ्यायचंय आणि त्यानंतर आपण चपातीला जेवढा पिठाचा गोळा किंवा उंडा घेतो तेवढाच गोळा घ्यायचा आणि या कपड्यावरती आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचंय। तर आता हे थालीपीठ थापत असताना हाताला सुद्धा थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मग हाताच्या बोटांच्या मदतीने हे पीठ पुढे पुढे सरकवत छान गोलाकार एकसारखं अगदी मध्यम जाडीचं असं आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचंय। थालीपीठ थापत असताना कुठेही ते जाड पातळ असं थापायचं नाही, तर एकसारखं थालीपीठ आपल्याला छान थापून घ्यायचंय, म्हणजे मग ते व्यवस्थित भाजलं जातं। तर आता थालीपीठ थापून झालं की याला बघा अशी छिद्र पाडून घ्यायचे। त्यानंतर लगेचच आपण थालीपीठ भाजून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम करून घेतलाय। तवा चांगला गरम झाला की मग यावरती 1 चमचाभर साजूक तूप किंवा शेंगदाण्याचं तेल तुम्ही यावर घालू शकता। ते घालून यावर व्यवस्थित पसरून घेतलं। आता हे थालीपीठ घातलेलं कापड तव्यावर पालथं घालायचं आणि अलगद हाताने वरच्यावर आपल्याला हे कापड काढून घ्यायचंय। थालीपीठ तव्यावर घातल्यानंतर थालीपीठाच्या कडेने थोडंसं आपल्याला तेल किंवा तूप सोडून घ्यायचंय आणि हे जे मधली छिद्र आहेत त्यामध्ये सुद्धा थोडं थोडं आपल्याला तेल किंवा तुपाची धार सोडून घ्यायची, म्हणजे मग खालच्या बाजूने थालीपीठ मस्त असं हे खरपूस भाजलं जातं आणि याला रंग सुद्धा खूप छान येतो। आता गॅस मध्यम करायचा आहे आणि यावर झाकण ठेवून 1 मिनिट भरासाठी थालीपीठ आपल्याला वाफवून घ्यायचंय, म्हणजे मग याची वरची बाजू कोरडी होत नाही आणि थालीपीठ सुद्धा वातडल्यासारखं होत नाही। तर 1 मिनिटानंतर बघा मी यावरचं झाकण काढलेलं आहे। आता यावरती थोडीशी तेलाची किंवा तुपाची धार सोडून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने भाजण्याकरता थालीपीठ आपल्याला पलटी करून घ्यायचंय। आता यावर झाकण न ठेवता दोन्ही बाजूनी थालीपीठ मध्यम गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचंय।
तर गॅस आपल्याला कुठेही बारीक करायचा नाही. बारीक गॅसवर थालीपीठ जर का आपण भाजलं तर ते वातड होऊ शकतं. तर हे बघा, दोन्ही बाजूने थालीपीठ छान खरपूस भाजून घेतलं. याला मी बाजूला काढून घेतलेलं आहे. आता सारख्याच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेल्या पिठाचे सुद्धा थालीपीठ करून घेणार आहोत. तर हे बघा, थालपीठ थापून झालं की तव्यावर थालपीठाचं कापड असं पालथं घातलं. अलगद हाताने कापड काढून घेतलं. कडेने तेल सोडून द्यायचं. त्यानंतर झाकण ठेवून मिनिटभरासाठी थालपीठ वाफवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने थालपीठ मध्यम गॅसवरती चांगलं शेकवून घ्यायचं. दोन्ही बाजूने थालपीठ चांगलं खरपूस भाजून झालं की आपल्याला काढून घ्यायचंय. तर हे बघा, अशा रीतीने आपले हे वातड न होणारे मस्त असे खमंग खुसखुशीत उकडलेले बटाटे वापरून मस्त असे हे थालीपीठ खाण्यासाठी तयार झालेले आहेत. उपवासाला साबुदाणा खिचडी खावीशी वाटत नसेल तर अशा वेळेला हे मस्त असं खमंग खुसखुशीत थालीपीठ तुम्ही नक्कीच बनवू शकता. अगदी झटपट बनून तयार होतं. बनवायला अतिशय सोपं आहे आणि खायला सुद्धा मस्त खमंग खुसखुशीत लागतं. याला तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, एखाद्या चटणी सोबत खाऊ शकता. खायला खूप छान लागतं. तर नक्की करून बघा. आणि आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.